एका 16 वर्षाच्या मुलाच्या नावावर 2 एकर जमीन असते. तो मुलगा एका माणसाबरोबर जमीन विकण्याचा करार करतो. मग तो माणूसही ती जमीन कमी पैशात मिळते म्हणून करार करण्यास तयार होतो. परंतु असा करार हा कायदेशीरदृष्ट्या वैध असतो का? तर नाही. असा करार कायदेशीरदृष्ट्या अवैध असतो. पण हे कुणी ठरवलं? जर का मी मालक आहे प्रॉपर्टीचा आणि मला पैशाची गरज आहे आणि माझी इच्छा आहे की ती मला प्रॉपर्टी विकायची आहे, तर मग हे कोण ठरवणार की मी सज्ञानच पाहिजे आणि माझं वय पूर्ण पाहिजे, त्याशिवाय ती मी प्रॉपर्टी विकू शकत नाही? हे ठरवलं कुणी? असंच एक दुसरं उदाहरण म्हणजे एका माणसाने दुसऱ्या माणसाला जमीन विकली आणि जो जमीन विकणारा होता तो सज्ञान होता, मानसिकदृष्ट्या स्थिर होता, व्यवस्थित होता आणि विशेष म्हणजे ती जमिनी त्याच्या स्वतःच्या मालकीची होती. मग तो माणूस सज्ञान पाहिजे, तो माणूस वेडा नाही पाहिजे, चांगल्या मनस्थितीत पाहिजे आणि तो स्वतः त्या जमिनीचा मालक पाहिजे किंवा त्या प्रॉपर्टीचा प्रतिनिधी म्हणून काम करणारा पाहिजे. हे ठरवलं कोणी? असं कोण म्हणतंय की माझी प्रॉपर्टी मी ठरवणार, कशी देणार, कोणाला देणार, केव्हा देणार? पण हे नक्की कुठल्या कायद्याने सांगितलंय की अशा प्रकारची प्रॉपर्टी हस्तांतरित करण्यासाठी तो माणूस सक्षम पाहिजे? ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882 चे कलम 7 नुसार पर्सन कॉम्पिटियंट टू ट्रान्सफर म्हणजेच मालमत्ता हस्तांतर करण्यास सक्षम व्यक्ती. सेक्शन 7 असे म्हणते की आणि सेक्शन 7 आपल्याला असे सांगते की ज्या व्यक्तीला कायद्यानुसार करार करण्याची क्षमता आहे, म्हणजेच तो सज्ञान पाहिजे, शुद्ध मनस्थितीत पाहिजे, करार करण्याची त्याची क्षमता पाहिजे आणि विशेष म्हणजे मालमत्ता त्याची मालकीची पाहिजे किंवा तो अधिकृत प्रतिनिधी पाहिजे त्या मालमत्तेचा, असा व्यक्ती. आणि जी व्यक्ती त्या मालमत्तेचा मालक आहे किंवा कायदेशीररित्या ती मालमत्ता हस्तांतर करण्याचा अधिकार त्या माणसाला दिला आहे, ती व्यक्ती त्या मालमत्तेचा पूर्णपणे किंवा अंशतः तसेच अटीसह किंवा अटींशिवाय कायद्याने परवानगी दिलेल्या पद्धतीनेच हस्तांतरित करू शकते, असं सेक्शन 7 मध्ये नमूद केलेले आहे. आता सेक्शन 7 मध्ये ह्याच्यामध्ये आणखीन जास्त चांगल्या प्रकारे लक्षात राहणारं उदाहरण म्हणजे 2 पिक्चर सांगते हिंदीमधले. एक म्हणजे शाहरुख खानचा बाजीगर. त्याच्यामध्ये तो शाहरुख खान आपला हिरो सज्ञान होतो आणि हिरो सज्ञान झाल्यानंतर त्या विलनबरोबर कॉन्ट्रॅक्ट करतो आणि कॉन्ट्रॅक्ट करून त्याला पूर्ण देशोधडी लावतो, त्याला पूर्ण रस्त्यावर आणतो. म्हणजे जेव्हा तो सज्ञान होतो तेव्हा तो कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर करतो आणि विलनचं पूर्ण एम्पायर संपवतो तो. आणि दुसरा उदाहरण म्हणजे बेटा सिनेमा. बेटा सिनेमामध्ये बघा, ती जी अरुणा इराणी असते ती तिच्या नवऱ्याला वेडं ठरवते आणि इन्सेन म्हणजे तो सक्षम नाही कॉन्ट्रॅक्ट करण्यास, व्यवसाय करण्यास, असं म्हणून ती त्याला वेडा ठरवते आणि सगळ्या पूर्ण प्रॉपर्टीचा देखरेख, पूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या ताब्यात घेते. म्हणजे ती काय दाखवते की नवरा वेडा झालेला आहे आणि तो कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करार करू शकत नाही आणि ती स्वतःच्या सहीने सगळा त्याचा बिझनेस पाहत असते. हे 2 पिक्चरमधले उदाहरण म्हणजे लक्षात राहणारे आहेत की मालमत्ता हस्तांतर करण्यास सक्षम व्यक्ती याबाबत. आता असंच सेक्शन 7 नंतर आहे ते सेक्शन 8 म्हणजे ऑपरेशन टू ट्रान्सफर म्हणजे हस्तांतरणाचा परिणाम. आता ह्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की आता ह्याच्यामध्ये जेव्हा एखाद्या प्रॉपर्टीचा दस्तावेज होतो, म्हणजे हस्तांतरणाचा दस्तावेज होतो, म्हणजे सेल डीड होतो किंवा गिफ्ट डीड होतं, त्यावेळेस
त्याचा वेगळा हेतू नमूद केला नसेल, म्हणजे एखादा करार होतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हेतू नमूद केला नसेल आणि ज्यावेळेस ती प्रॉपर्टी ट्रान्सफर होते त्यावेळेस त्या प्रॉपर्टीमध्ये जे काही हक्क आहेत ते सर्व हक्क आपोआप त्या व्यक्तीकडे ट्रान्सफर केले जातात, आपोआप ट्रान्सफर होतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादी जमीन आहे, त्या जमिनीवर झाड आहे, त्या झाडाला आंबे लागलेले आहेत, फळं लागलेली आहेत, तिथे रस्ता आहे, त्याच्यात विहीर आहे. जेव्हा ती जमीन खरेदी करतो तो माणूस, तेव्हा त्याची प्रॉपर्टी जेव्हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर होते त्यावेळेस त्याच्यामधले जे काही सर्व गोष्टी आहेत त्या सर्व उदाहरणार्थ त्या जमिनीच्या संबंधित असणारे सर्व हक्क त्या व्यक्तीला आपोआप ट्रान्सफर होतात. फक्त त्यात जेव्हा तुम्ही करार करता त्याच्यामध्ये ते नमूद केलं नसेल तर, समजा एखादा व्यक्ती म्हटला की बाबा त्या करारामध्ये नमूद केलं इथं विहीर आहे, माझी प्रॉपर्टी मी तुला विकतोय, पण ह्यात विहीर आहे, पण या विहीर पाळी मला मिळाली पाहिजे असं समजा करारामध्ये नमूद केलं तर मग मात्र त्याला ती विहीर पाळी द्यावी लागते असं. किंवा उदाहरणार्थ एखादं घर विकत घेतलं आणि तो व्यक्ती अशी चालाखी करू शकत नाही की आता मी घर विकत घेतलं आहे, मग आता त्या घर तू घ्यायचं, मी दरवाजे खिडक्या गज वीज त्याचं शटर त्याचं फर्निचर सगळं उचलून नेणार, तुला फक्त घर विकलं आहे मी, बाकीच्या वस्तू नाही, असं नाही. जी प्रॉपर्टी दिलेली आहे ती प्रॉपर्टी जशीच्या तशी त्यामध्ये जी काही वस्तू असेल ती वस्तू सहित त्या व्यक्तीला ती ट्रान्सफर झालेली असते, त्याला ती घरासोबत त्या प्रॉपर्टीची संपूर्ण मालकी मिळालेली असते. त्यामुळे इथे व्यक्ती चालाकी करू शकत नाही. सेक्शन 8 मदत करतं, म्हणजे हस्तांतरणाचा परिणाम. प्रॉपर्टीवर ज्या काही गोष्टी असतील, ज्या काही वस्तू असतील, भले उद्या त्या प्रॉपर्टीमध्ये चांगलं पीक निघालं, चांगला ऊस निघाला किंवा एखादं छानपैकी तिथे उत्पन्न झालं, तिथं बोर पडली आणि त्या बोरला चांगलं पाणी लागलं, विहीर जरी आटली तरी पुन्हा त्या विहिरीला चांगलं पाणी लागलं, तर मग तो व्यक्ती म्हणू शकत नाही आता त्या विहिरीवर तुझा हक्क नाही. सगळी प्रॉपर्टी ट्रान्सफर झाले, त्यामुळे त्या प्रॉपर्टीसोबत तिथे असणाऱ्या ज्या जमिनीला अटॅच असणाऱ्या सर्व गोष्टी त्या व्यक्तीच्या नावे आपोआपच ट्रान्सफर झालेल्या आहेत. म्हणून ज्यावेळेस करार केला जातो, ज्यावेळेस कुठलाही सेल डीडचा गिफ्ट डीडचा करार केला जातो त्यावेळेस आपल्या प्रॉपर्टीमध्ये जे काही उत्पन्न असेल किंवा जे काही नमूद असेल, जी काही मालमत्ता, विहीर म्हणा किंवा आंब्याची झाडं म्हणा, त्याच्यावर लागणारी फळं म्हणा कुठल्याही प्रकारची, अशा वेळेस संपूर्ण गोष्टींचा उल्लेख आपल्या करारामध्ये नमूद करणं आवश्यक असतं, म्हणजे भविष्यात वादाचे कारण ठरत नाही. अशा प्रकारे आजच्या भागात आपण सेक्शन 7 आणि सेक्शन 8 ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट याबाबतची माहिती जाणून घेतली आहे. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे, हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर माहितीसाठी सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता. सल्ला फी आकारली जाईल. धन्यवाद.